नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नवोदयच्या मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या अंतर्गत परीक्षेसाठी आपल्याला या ठिकाणी आपण जर बघितलं तर 10 पाठांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्याच्यामध्ये सर्वात पहिले आहे वेगळे पद शोधा। याच्यानंतर 2 नंबर आहे जुळणारी आकृती शोधा। वेगळे पद शोधा म्हणजे याच्यात काय करायचं आहे आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या असतील। त्या 4 आकृत्यांमधून त्या 4 आकृत्यांमध्ये कोणत्या तरी 3 आकृत्या कोणत्या ना कोणत्या बाबतीत त्यांच्या समानता असणार आहे आणि एक आकृती त्या ठिकाणी वेगळी असणार आहे। उदाहरणार्थ बघायचं झालं तर या ठिकाणी आपण उदाहरणार्थ बघणार आहोत। तर या ठिकाणी आपण काही उदाहरणं बघणार आहोत। पहिलं उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत आपण 6 नंबरचं स्वाध्यायामधलं। आता या ठिकाणी आपल्याला दिसत अक्षर आर यू एन यू एन आर एन के यू आर एन यू। आता जर चारही आपण पर्यायांचा विचार केला, चारही प्रश्नावलींचा विचार केला, प्रश्न क्रमांक 6 मध्ये 4 जे पर्याय दिलेत चारहींचा जर आपण विचार केला तर चारहींमध्ये आपल्याला असं लक्षात येतं आर यू एन प्रत्येक याच्यात आपल्याला दिसत आहेत। मात्र ऑप्शन क्रमांक जो सी आहे या सी मध्ये वेगळा अक्षर के आलेला आहे, म्हणून या ठिकाणी वेगळा पर्याय म्हणून सी हा पर्याय आपण त्या ठिकाणी उत्तराच्या गोलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला तो भरायचा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघू आपण। या ठिकाणी बैलगाडी, सायकल, बोट आणि रिक्षा तिघांच्या मध्ये बघितलं आपण तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हे तिघही जे पर्याय आहेत यांच्यामध्ये बैलगाडी, सायकल, रिक्षा हे तिघही रस्त्यावर चालणारी वाहनं आहेत। मात्र ही जी जहाज आहे ही पाण्यावर चालते, म्हणून या ठिकाणी आपला जो पर्याय येणार आहे तो पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक सी, वेगळा पर्याय। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपल्याला ए, बी, सी आणि डी 4 पर्याय दिले आहेत। आपल्याला चारही पर्यायांचा विचार केला तर आपल्याला बघता येईल की चौकोनामध्ये चौकोन दिलेला आहे, उलट्या त्रिकोणात उलटा त्रिकोण दिलेला आहे, सुलट त्रिकोणात सुलट त्रिकोण दिलेला आहे आणि वर्तुळामध्ये त्रिकोण दिलेला आहे। तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक जो डी आहे त्या डी पर्यायामध्ये जी प्रश्न आकृती आहे ती काय त्या ठिकाणी आपण वेगळं पद त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो। पुढचं आहे जुळणारी आकृती। यामध्ये आपल्याला काही आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या आकृत्यांमधून जी जुळणारी आकृती ती जुळणारी आकृती त्या ठिकाणी आपल्याला शोधायची असते। तर मग ती आता कशी शोधणार आहोत बघा। आपण या ठिकाणी एक उदाहरण बघणार आहोत। नमुना प्रश्नामध्ये बघू आपण। या ठिकाणी आपल्याला प्रश्न आकृती दिलेली असते, 4 उत्तर आकृती दिलेल्या असतात आणि प्रश्न आकृती सारखी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्या ठिकाणी आपल्याला शोधायची असते। मग याच्यात आपल्याला काय करायचं, पहिले हा बाण बघायचा। हा बाण कुठे कुठे, इथे आहे का, इथे नाहीये, इथं आहे का, आहे इथं, इथे आहे का, आहे इथं, आहे का, नाहीये। आता असा भाग बघायचा आपल्याला, ज्या भागाला आपण खूण केली तिथं, इथं पण आहे आणि इथं पण आहे। आता हा एरो बघायचा कुठे दिलेला आहे, इथं नाहीये, इथे आहे, म्हणून ऑप्शन नंबर काय ते आपला सी हा उत्तराचा पर्याय त्या ठिकाणी आपला येणार आहे। त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत या ठिकाणी काही जे प्रश्न आहेत आपल्याला ते प्रश्नांचे आपण त्या ठिकाणी उत्तर कसं सोडवायचं, उकल कशी काढायची त्यांचीवाली याविषयी त्या ठिकाणी आपण माहिती बघून घेणार आहोत। बघा तर मग या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे प्रश्न आकृती बघू आपण। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आपण बघणार आहोत। या ठिकाणी प्रश्न आकृती दिली आपल्याला, फुलीचं चिन्ह दिसतंय आपल्याला, वरती 2, खाली 3, बाजूला 3 आणि इकडे 2। तेच बघायचं आपल्याला, फुली आहे का सर्व ठिकाणी आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे। वरती 2 आहेत का, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत। इकडच्या बाजूला 3 आहेत का, इथं नाही आहेत, इथं नाही आहेत आणि इथं आहे। याचा अर्थ पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी काय येणार आहे, उत्तर येणार आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। प्रश्न आकृती आपल्याला दिलेली आहे, उत्तर आकृत्यांपैकी कोणती आपली आकृती अचूक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। आपल्याला गोल दिसतोय आणि टिंब दिसतोय, सर्व ठिकाणी टिंब दिसतोय।
टिंबाच्या बाजूला गोल दिसतोय, प्रत्येक ठिकाणी गोल आहे. गोलला 1 2 3 4 4 रेषा जोडल्या आहेत. 1 2 3 4 जोडलेल्या आहेत. इथं जास्त जोडलेल्या आहेत, इथं पण जास्त आहेत, इथं पण जास्त आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए हे काय नाही त्या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे. प्रत्येक प्रश्न सुरू करताना वाचताना पहिले त्या ठिकाणी आपल्याला जे प्रश्न दिलेले असतात ते लक्षात ठेवायचे. नेहमी तो प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न काय दिलेला तो व्यवस्थित पहिले समजून घ्यायचा आहे आणि तो समजल्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायचा आहे. त्या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला ABCD अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्नाकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा व तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. म्हणजे काय, इथं काय दिसतं आपल्याला ऍपल दिसते. बरोबर. पर्यायांमध्ये कोणत्या पर्यायामध्ये ऍपल दिले आपल्याला? बरोबर, पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला सेम टू सेम आकृती त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणून आपला पर्याय काय येणार आहे त्या ठिकाणी सी हा येणार आहे. आता यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघू, 2 ॲरो दिलेत आपल्याला. 2 ॲरो आहेत वरती. हे 2 ॲरो इथं पण आहेत, इथं पण आहेत, इथं नाहीये. ही रेषा आणि असा 2 गोल. ही रेषा आहे, ही रेषा आहे, ही रेषा आहे, ही रेषा आहे. हे 2 गोल आहेत 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 आहेत. ही घ्यायची नाही कारण इथं आपण पहिलेच झालेली क्रॉस. याच्यानंतर हा आकार आहे, इथं आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. हा गोल आहे इथं, हा गोल इथे. आता इथं पण आहे पण इथं काय नाही आपल्याला, इथं गोल दिलेले नाही इथं. बरोबर आहे. इथं पण आहे पण इथं काय दिलेलं नाही आपल्याला, ॲरो दिलेले नाहीत. म्हणून ही आकृती पण येणार नाही आणि ही पण येणार नाही. उत्तर येणार आपलं ऑप्शन नंबर सी उत्तर येणार आहे. ते आपण त्या ठिकाणी करायचे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 17 बघणार आहेत आपण. हा जो आकार आहे तो आकार बघायचा आपल्याला पहिले. इथं पण दिलेला आहे, इथं पण दिलेला आहे, इथं पण दिलेला आहे, इथं पण दिलेला आहे, इथं पण दिलेला आहे. या आकाराच्या बरोबर इथं गोल आहे का? इथं आहे, इथे नाही, इथे नाही आणि इथे पण नाही. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर ए येणार आहे. या बारीक बारीक गोष्टी करायच्या आपल्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे परीक्षेमध्ये आपलं उत्तर चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 18 बघू आपण या ठिकाणी. गोल, उलटा टी, ॲरो आणि परत बाणची खालची दिशा दिलेली आपल्याला. आता आपल्याला तंतोतंत आकृती बघायची. कुठे दिलेली आहे? पहिलं गोल आणि रेषा आहे का बघायचं. आहे 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 आहे. उलटा टी आहे 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 नाही आहे आहे. ही आकृती काय दिली आपल्याला? बाद झाली. वरती ॲरोचं तोंड आहे का? इथं इथं नाही आहे, इथे पण नाही, इथे आहे आणि इथं आहे. खालचं तोंड बघा, खाली तोंड केलेलं आहे, इथं आहे, इथं पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथं आहे. आता जर आपण बघितलं इथे एक क्रॉस केलेलं आहे आपण, इथं 2 क्रॉस झालेले आहेत, इथे एक क्रॉस केलेलं आहे आपण, हे तर यानं कॅन्सल झालेलं आहे आपल्याला. आता या ठिकाणी सर्व आकृत्या काय त्या ठिकाणी इथं ज्या दिलेल्या आहेत त्या पद्धतीच्या 4ही आकृत्या ठिकाणी आपल्याला बरोबर सारख्या मॅच होत आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर काय येणार आहे? डी येणार आहे. प्रश्न क्रमांक 27 बघणार होतो आपण. प्रश्नाकृती दिलेली आपल्याला. इथं झाड दिसते, 2 फुलं दिसतात आलेले आणि मध्ये 2 गोल आहेत आणि रेषा आकार आहे. खालचा आकार आहे, इथं आहे, असा आकार इथं आहे, इथे आहे, इथे आहे. 2 गोलात गोल 2 आहेत का? इथं पण आहे, इथं आहेत, इथं नाही, इथं आहेत आणि इथं नाही. असं फुल आहे का? इथं इथं आहे, इथे आहे, इथे आहे, इथे नाही आहे. इथं हे फुल 3चं इथं पण आहे, इथे पण आहे आणि इथं नाही आहे. आता इथं बघितलं आपण, हे व्यवस्थित क्लिअर आहे सर्व. इथं एक क्रॉस केलं आहे आपण, इथं एक क्रॉस केलेलं आहे परत आणि या ठिकाणी 2 फुलांची जागा त्या ठिकाणी बदललेली आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए येणार आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघू आपण त्या ठिकाणी. 48 नंबरचा प्रश्न. प्रश्न आकृती दिलेला आपल्याला. असा आकार दिलेला, आकार बघून घ्यायचा. पहिला असा आकार आहे का? इथं इथं आहे का? इथं बघायचं. इथं आहे का? वरचा आकार नाहीये. इथं आहे, इथं नाहीये, इथं आहे. त्रिकोण आहे का? इथं त्रिकोण आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. आता ही रेषा बघायची, अशी अशी क्रॉस झालेली. इकडं आहे, इकडे आहे, इकडे आहे आणि इकडे. इथं नाहीये, इथं आहे, इथे आहे आणि इथं नाहीये.
आता व्यवस्थित आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल, इथं क्रॉस केलेलं आहे आपण, इथं पण क्रॉस केलेलं आहे, इथं पण एक क्रॉस आलेला आहे आणि तो या ठिकाणी तिघा आकृतीच्या ठिकाणी काय आकार बरोबर आहे, म्हणून आपण आपला ऑप्शन नंबर बी येणार आहे. तिसरा आपला पाठ आहे आकृती पूर्ण करा. याच्यात काय केलं राहील, तुम्हाला असा भाग दिलेला राहील, चौकोनी भाग दिलेला राहील. त्याचे 3 भाग केले असेल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. पहिले जे 3 भाग असतील तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलं तरी तुम्हाला आकृती काढलेली असेल आणि चौथा भाग आकार दिलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी. चौथा, तिसरा म्हणा, पहिला, दुसरा, कोणताही यांच्यापैकी कोणताही एक आकार तुम्हाला दिलेला त्या ठिकाणी ब्लँक दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये कोणती आकृती बसेल ते त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. यासाठी आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी सर्वात बेस्ट पर्याय, त्या ठिकाणी जर आपण आकृती जर पेन्सिलने ड्रॉ केली तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काय होणार आहे, लवकर सापडणार आहे. बघू आपण कसं करायचं. बरं, आता या ठिकाणी तुम्हाला सूचना काय दिली, सूचना आपण वाचू व्यवस्थित बघा. पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे. त्यातील एक भाग वगळला आहे. उजवीकडील उत्तर आकृत्या ए, बी, सी आणि डी काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृत्यांपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. काय करायचं आपल्याला, अशी आकृती शोधायची की जी आकृती जर आपण त्या ठिकाणी टाकली तर तिची काय बदला नको, दिशा बदला नको, जागा बदला नको, काहीच बदला नको, पण तरी पण तिथे आपलं उत्तर सापडलं पाहिजे. या ठिकाणी आपण बघून आले तर त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपण बघणार आहोत 11वा. आकृती बघून घ्या. या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण केलेला आहे. आपण या ठिकाणी पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग या ठिकाणी बघू आणि या ठिकाणी चौथा भाग कोणता दिलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे. आता बघू आपण, ही रेषा जोडलेली इथं, अशी जोडलेली, अशी जोडलेली, अशी. या ठिकाणी आपण ही रेषा पहिले जोडून घेणार आहोत. याच्यानंतर असा एरो टाकलेला इथं आणि मग या रेषा इथं आलेली. आता ह्या आकृतीची तंतोतंत जागा न बदलता कोणती आकृती आलेली बरोबर, तर डी नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय त्या ठिकाणी आपल्याला बरोबर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की तो पर्याय त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी याचं उत्तर बरोबर येत आहे. त्याच्यानंतर आपण बघू या ठिकाणी प्रश्न क्रमांक 25. या 25व्या प्रश्नाच्या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत. बघा, प्रश्न आकृती दिले, तुम्हाला चिन्ह दिलेले आहेत. पहिल्या आकृतीत दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिलेला नाहीये. काय केलं आपण बघू, इथं ब्लॅक आहे, नंतर इथं गोल केलेला आकार केलेला आहे, त्याला रेषा आहेत आणि मग ठिपके ठिपके. आपण या ठिकाणी असा गोल आकार काढून घेतला, त्यानंतर परत असा आकार काढला आणि परत असा आकार काढून घेतला, 3 आकार काढले. शेवटच्या आकाराला काय त्या ठिकाणी रेषा दिलेल्या आहेत, इथं तुमचे टिंब आहेत आणि हा भाग पूर्ण ब्लॅक केलेला आहे. आता असा आकार कुठे दिसतोय आपल्याला, फक्त ऑप्शन नंबर सी मध्ये. इथं पण आहे तसा आकार, ठिपके आहेत, पण इकडे काय आपल्याला दिलेला आहे, काळा भाग दिलेला आहे, मग रेषा आलेल्या आहेत. हा भाग काय दिला आपल्या ठिकाणी उलट दिलेला आहे, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक काय येणार त्या ठिकाणी सी येणार. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 38. आकार दिलेला आहे आपल्याला, यांच्यापैकी कोणता आकार बसणार काढू आपण. बघा, ही रेषा घेतली आपण, हे जसे आपल्याला 3 आकार दिले तसेच आपण 3 आकार काढले. त्या ठिकाणी आपण बघितलं तर ऑप्शन क्रमांक सी त्या ठिकाणी बरोबर त्या आकृती त्या ठिकाणी बसत आहे. प्रश्न क्रमांक 40 बघू आपण. या ठिकाणी पहिला आकार दिलेला आहे, दुसरा आकार, दोघं कसे दिले त्या ठिकाणी सारखे दिले, तिसरा आकार पण त्यांच्यासारखा सेम टू सेम आहे, म्हणून या ठिकाणी जो सेम टू सेम आकार बसेल तो त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तो ऑप्शन क्रमांक आहे आपला सी, हा आकार त्या ठिकाणी आपला होणार आहे. याच्यानंतर आपल्याला खाली जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाविषयी बघू आपण. त्या ठिकाणी कोणता प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे, सर्वांना दिसत झाले त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 41. प्रश्नाकृती तुम्हाला दिलेली दिसते व्यवस्थित क्लिअर. पहिला भाग दिलेला आहे, दुसरा भाग दिलेला आहे, तिसरा भाग दिलेला आहे. पहिला भाग आपण जर बघितला, दुसरा भाग आणि तिसरा भाग समोरासमोर एकमेकांच्या विरुद्ध आहेत, म्हणून आपण त्या ठिकाणी पहिला भाग सुद्धा त्या ठिकाणी काय येणार, एकमेकांना विरुद्ध येणार आहे, म्हणून आपण इकडे त्या ठिकाणी या दोघं रेषा जोडल्या. याच्यानंतर अर्धा भाग त्या ठिकाणी आपण करून घेतला, रंगवून घेतला. आणि असा भाग जर आपण बघितला तंतोतंत, इथं कर्व आलेला आहे, हा आला असता पण इथं काय दिलेलं आपल्याला सरळ रेषा दिलेली आहे, तो चालणार नाही. इथं कर्व कुठे आलेला आहे बरोबर ऑप्शन नंबर सी मध्ये त्या ठिकाणी आपलं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, आपण हा व्हिडिओ शांततेत बघितला. बाकीचे प्रश्न आपल्याला याच पद्धतीने सोडवायचे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव 100% टाका, म्हणजे मला कळेल की व्हिडिओ कोणी कोणी बघितलेला आहे ते. धन्यवाद.